अलिबाग रायगड जिल्ह्यातील एक गाव। अलिबाग हे खरे नावारूपाला आले ते कान्होजी आंग्रे यांच्यामुळेच। 17व्या शतकात सरखेल कान्होजी आंग्रे यांना स्वराज्याच्या आरमार दलाची सूत्रे सोपवल्यानंतर कान्होजींनी अलिबागला त्यांच्या आरमार दलाचे प्रमुख ठिकाण बनवले। कुलाबा किल्ला बांधल्यामुळे आरमारातील जहाज लावणे, त्यांची डागडुजी करणे व आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवणे सोपे झाले। कान्होजींनी या नवीन उभारलेल्या शहराचे नाव कुलाबा असे ठेवले। पुढे बरीच वर्ष या शहराला कुलाबा असे संबोधण्यात येईल। इंग्रजांचे राज्य सुरू झाल्यानंतर या नावात बदल करण्यात आला। 1862 मध्ये अलिबाग स्वतंत्र तालुका म्हणून नावारूपाला आला। 1869 मध्ये अलिबाग व इतर 4 तालुके मिळून जिल्हा बनवण्यात आला, ज्याचे नाव कुलाबा असे ठेवण्यात आले। साधारणतः 300 वर्षांपूर्वी बेने इस्रायल समूहातील अली हा खूप श्रीमंत आणि धनाढ्य व्यापारी येथे राहत होता। त्याची या ठिकाणी खूप मोठी वाडी होती, जेथे आंबा, सुपारी, नारळ व अतिउच्च प्रजातींच्या फळांची लागवड केली जाई। आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये व इंग्रजी अधिकाऱ्यांमध्ये ही वाडी व येथील उत्पादने चर्चेचा विषय बनू लागली। हळूहळू या जागेला अलीची बाग असे ओळखू लागले व थोड्याच दिवसात त्याचा अपभ्रंश होऊन अलिबाग असे नावारूपाला आले। एकेकाळी गाव असलेले हे ठिकाण आता अलिबाग शहर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून उदयाला आले। तुम्ही अलिबागला कधी भेट दिली आहेत का? आणि तुम्हाला अजून कोणत्या तालुक्याच्या नावाबद्दल जाणून घ्यायला आवडेल? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।